नमस्कार मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बुद्धाच्या जीवनात घडलेली एक वास्तविक घटना। सकाळची वेळ होती। झाडावर पक्षी आपला सुंदर आवाज काढत स्पर्धा करत होते। गावाबाहेर एका मोठ्या वृक्षाखाली भगवान बुद्ध ध्यानस्थ बसले होते। त्यांचा तेजस्वी चेहरा सूर्योदयामुळे सोनेरी दिसत होता। डोळे मिटलेले आणि चेहऱ्यावर दिव्य शांती दिसत होती। बुद्ध ज्या ठिकाणी बसले होते रोजच्या प्रमाणे काही लोक तिथे जमू लागले। दूर दूरच्या गावातून लोक बुद्धाला पाहण्यासाठी येऊ लागले। काही जण बुद्धाला प्रश्न विचारण्यासाठी येत असत, काही जण दर्शन करण्यासाठी येत असत, तर काही जण बुद्धाच्या वाणीतून निघणाऱ्या ज्ञानाबद्दल येत असत। बुद्धाच्या वाणीतून निघणाऱ्या प्रत्येक शब्द हा लोकांना अमृतासारखा वाटत असे। लोक शांततेने बसलेले असताना अचानक एक माणूस गर्दीतून पुढे आला। त्याच्या चेहऱ्यावर संताप होता, डोळ्यात द्वेष होता आणि वागण्यात घमेंड स्पष्ट दिसत होती। तो बुद्धाकडे ताड चालत आला आणि रागारागाने ओरडू लागला, बुद्ध, तू लोकांना फसवतोस। तू स्वतःला ज्ञानी समजतोस, पण तुझ्या सांगण्यात काहीच अर्थ नाही। तू आमच्या चालीरीतीला, धर्मपरंपरेला चुकीचा ठरवतोस। तू खोटा आहेस, मी तुझं काहीच ऐकणार नाही। अचानक वातावरण शांत झालं। सगळे लोक अवाक झाले। सर्वत्र शांतता पसरली। कोणी काहीच बोलेना। असं बुद्धाशी कधीच कोणीच काहीही बोललेलं नव्हतं। सगळ्यांना वाटलं आता बुद्ध डोळे उघडतील आणि रागावतील, पण बुद्ध शांतच राहिले। थोड्या वेळात बुद्धाने सावकाश आपले नेत्र उघडले। त्यांनी त्या माणसाकडे पाहिलं, पण रागाने नाही तर त्यांनी प्रेमाने पाहिलं। ते थोडा वेळ विचार करू लागले आणि शांत, सौम्य आणि स्थिर आवाजात त्यांनी त्या माणसाला बोलले, मी तुला एक प्रश्न विचारू का? तो रागीट माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला, विचार। तेव्हा बुद्ध शांत आवाजात म्हणाले, जर एखादा माणूस दुसऱ्याला भेटवस्तू देण्यासाठी गेला, पण ज्याला तो भेटवस्तू देणार होता त्या व्यक्तीने ती भेटवस्तू स्वीकारलीच नाही, तर ती भेटवस्तू कोणाची? तो रागीट माणूस गोंधळून गेला। थोड्या वेळाने विचार करून म्हणाला, अर्थातच ती भेटवस्तू ज्याची होती त्याचीच राहील। बुद्ध मंद हसले। बुद्धाची व त्या रागीट माणसाची नजर एक झाली। थोड्या वेळाने बुद्ध त्याला म्हणाले, तू जे काही मला म्हणालास मी ते काहीच स्वीकारलं नाही, त्यामुळे जे काही आहे ते तुझंच आहे। मग त्या रागीट माणसाच्या लक्षात आलं, आपण जे काही बुद्धाला बोललो ते चुकीचं आहे। त्या माणसाचं अंतर्मन जागं झालं। बुद्ध उठले, त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, तू जे मला रागावलास, माझा अपमान केलास, मी जर ते स्वीकारलं नाही तर ते तुझ्याच सोबत राहील। थोड्या वेळाने त्या माणसाचं अंतर्मन जागं झालं। ते शब्द जणू त्याच्या हृदयात घुसले। तो स्तब्ध झाला। त्याचा राग ओसरू लागला। त्याच्या चेहऱ्यावर आता पश्चातापाची छटा होती। डोळे भरले होते। तो पुढे येऊन बुद्धासमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, मला माफ करा, मी अंध होतो। आज समजलं, शांत राहणं म्हणजे दुर्बलता नव्हे, ती खरी ताकद असते। बुद्धांनी त्याला उचललं, प्रेमाने हातावर हात ठेवला आणि म्हणाले, समजून घेणं हाच आत्मज्ञानाचा खरा मार्ग आहे। मित्र हो, या गोष्टीतून आपण काय शिकतो? राग दुसऱ्यावर टाकून तो हलका होत नाही, तो तुमचंच मन जाळतो। शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती आत्मनियंत्रणाची सर्वोच्च पातळी आहे। तुमचं बोलणं, तुमचं वागणं समोरच्याचं नाही, तर ते तुमचंच प्रतिबिंब दाखवतं। धन्यवाद मित्रांनो। कशी वाटली ही बुद्धाच्या जीवनातली कहाणी? आवडली तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।